रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असताना काँग्रेसला जागा मिळाली नाही। माझी उमेदवारी ही काँग्रेस कार्यकर्त्यांचीच आहे, त्यामुळे माझ्या कुटुंबियांपेक्षा जास्त योगदान काँग्रेससाठी असेल। त्यानेच माझ्या निलंबनाच्या पत्रावर सही करावी असे आव्हान काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींना दिले। सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे राहिलेत। त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिवसेना उभाटा गटाकडून काँग्रेसवर प्रचंड दबाव येतोय। शिवाय गुरुवारी झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यानंतर विशाल पाटील यांचा बंडखोरीचा अहवाल कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची चर्चा करून तयार केला जाईल। तो अहवाल दिल्लीला पाठवण्यात येईल। दिल्लीतील निर्णयाप्रमाणे कारवाई होईल असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं होतं। त्यावर विशाल पाटील म्हणाले, माझ्यावर कारवाईच्या पत्रावर सही करणाऱ्यांनी आपलं काँग्रेसकरिता योगदान काय हे पाहावं, ते आमच्या कुटुंबापेक्षा जास्त आहे का ते तपासावं आणि असेल तर त्यांनी खुशाल कारवाई करावी असे थेट आव्हानच दिलंय। शिवाय माझी उमेदवारी काँग्रेस कार्यकर्त्यांचीच उमेदवारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। महाविकास आघाडीचे उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे आज सकाळी आमने सामने आले। निमित्त होतं मतदारांच्या गाठीभेटींचं। सांगलीतील बापट मळ्यामध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आले होते। गाठीभेटी घेऊन विशाल पाटील हे उद्यानातून बाहेर पडले। त्याचवेळी तिथे महाविकास आघाडीचे उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांचं देखील त्या ठिकाणी आगमन झालं। दोन्ही नेते यावेळी आमने सामने आल्याने दोघांनी हस्तांदोलन करून परत एकमेकांची विचारपूस केली। निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच। सांगलीमध्येही निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांकडून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर पहिलवान कोण यावरून वादंग होत असताना सकाळी उभाटा शिवसेनेचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे प्रचारादरम्यान आमने सामने आले। यावेळी दोघांनीही हस्तांदोलन करत निवडणुकीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या। प्रतिस्पर्धी असतानाही दोघांनी एकमेकांना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्याचं पाहून पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडलेले मतदारही आश्चर्यचकित झाले आणि खेळीमेळीतील निवडणुकीची लढाई अशाच पद्धतीने व्हायला हवी अशी अपेक्षाही व्यक्त केली। 2019च्या निवडणुकीनंतर गेल्या 5 वर्षात विरोधी उमेदवारांनी तुमच्यासाठी काय केले असा सवाल संजय काका पाटील यांनी उपस्थित केलाय। निवडणूक आली की लोकांची आठवण येते, निवडणूक झाली की ते विसरून जातात। मात्र मी गेल्या 5 वर्षात जिल्ह्याच्या विकासासह सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, त्यामुळे जिल्ह्याला दुष्काळाची झळा कमी झाल्याचं सांगितलंय। सांगली विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात खासदार संजय पाटील यांचा प्रचार दौरा झाला। यावेळी सुधीर गाडगीळ, शिवाजी डोंगरे हे आधीच दौऱ्यात सहभागी झाले होते। पाटील यांनी नांद्रे, कर्नाळ, हरिपूर, अंकली, जुनी धामणी, इनाम धावणी, बामणोली, माधवनगर, बुधगाव, बिसूर, खोतवाडी या गावांमध्ये भेटी गाठी आणि बैठका घेतल्या। यावेळी खासदार पाटील म्हणाले, देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 400 खासदार देण्याची जिद्द जनतेने ठेवली आहे। जनतेने निवडणूक हातात घेतली। देशाच्या विकासासाठी ही आवश्यक बाब असून सांगली लोकसभा मतदारसंघातून मला जास्तीत जास्त मताधिक्य द्यावे। सांगली जिल्ह्याचा गेल्या 10 वर्षात आपण विकास केला। येणाऱ्या काळात उरलेली सर्व कामे करण्यात येतील। टेंभू, ताकारी, म्हैसाळसह आरफळ सिंचन योजनांना भरीव निधी आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला। नियमाच्या बाहेर जाऊन निधी आणला, त्यामुळे पाणी योजना पूर्णत्वास आल्या। येत्या काळात संपूर्ण ज्या अपूर्ण राहिलेल्या योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संजय काका पाटील यांनी सांगितले। लोकसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील उमेदवार आहेत। मात्र त्यांना विरोध करत पक्षातूनच काही पदाधिकारी कार्यकर्ते काम करत असल्याने अखेर जिल्हा भाजप आक्रमक झालाय। जत तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत हे पक्षाविरोधात काम करत असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केली आहे। जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी प्रथम संजय काका यांच्या विरोधात बंड पुकारून त्यांच्या उमेदवारीला विरोध केला। काकांना उमेदवारी मिळताच त्यांनी पक्षाचा राजीनामा देत विरोधी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला। विलासराव जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी संजय काका यांच्या कार्यकर्त्यांनी केली। मात्र तत्पूर्वीच जगताप यांनी स्वतःच पक्षाचा राजीनामा दिला। जत तालुकाध्यक्ष सावंत हे जगताप समर्थक आहेत। सध्या माजी आमदार जगताप यांच्यासोबत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झालेत।
सांगली लोकसभा भाजपाचे उमेदवार संजय पाटील हे निवडणूक लढवत आहेत. पक्षाचा विचार आणि ध्येय धोरण घेऊन भाजप पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. मात्र जत तालुका अध्यक्ष सावंत हे पक्षाचा विचार आणि ध्येय धोरणापासून दूर जाऊन पक्षविरोधी काम करत आहेत. त्यामुळे आपण पक्षामध्ये राहून विरोधी काम करत असल्याने अध्यक्ष जत भाजपा मंडल या पदावरून निलंबित करण्यात येत असल्याचे लेखी पत्र जिल्हाध्यक्ष पाटील यांनी काढलं आहे. खासदार हे 18 लाख लोकांचे प्रतिनिधी म्हणून आपण संसदेत पाठवतो, मात्र ते केवळ परस्परांवर आरोप प्रत्यारोप करतात. याचा कोणालाच उपयोग नाही. त्यामुळे उमेदवारांनी प्रश्नांवर बोलावे, प्रश्न सोडवा असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला. सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिक जागृती मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांगलीच्या प्रश्नावर बोलू काही या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सतीश साखळकर, वि द बर्वे, तानाजी रुईकर यांनी हे आयोजन केलं होतं. सांगलीच्या प्रश्नांवर बोलू काही या कार्यक्रमात नागरिक आणि ग्रामस्थ यांच्याकडून विविध प्रश्न पाठवण्यात आले होते. यामध्ये ड्रायपोर्ट, विमानतळ, कारखानदारी, अंमली पदार्थ, उद्योगधंदे, शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र, टेंभू योजना, विविध प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या वतीने संतोष पाटील उपस्थित होते. तसेच अनिल कवठेकर, प्रशांत भोसले, ॲडव्होकेट ठाणेकर, नितीन चव्हाण, आनंद देसाई, शशिकांत नागे, दिलीप भोसले, सचिन मोहिते, ललित कुमार दबडे, पितांबर शेटे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. बोलवाड ते मिरज या मार्गावर राज्यात विक्रीसाठी बंदी असलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या कारवर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. यावेळी 1,45,920 रुपयांच्या विदेशी मद्यासह 5,95,920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी वाहन चालक अजित मुरग्याप्पा कट्टेकर याला अटक करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैधरित्या विदेशी मद्याच्या दारू वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिले होते. त्यानुसार विविध पथके तैनात केली आहेत. शुक्रवार दिनांक 26 एप्रिल रोजी यातील एका पथकाला राज्यात विक्रीसाठी बंदी असलेल्या तसेच फक्त गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेली गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पथकाने तातडीने बोलवाड ते मिरज या मार्गावर सापळा रचून संशयितरित्या जाणारी कार पकडली. कोणालाही संशय येऊ नये म्हणून गाडीवर डॉक्टरांचा लोगो लावला होता. या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीचे मद्य मिळाले. यावेळी संशयित चालक अजित कट्टेकर यांच्याकडून 1,45,000ची दारू आणि कार असा एकूण 5,95,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत जिल्ह्यातील विकासावर चर्चा केली आहे. त्यावेळी त्यांनी आमराई आणि महावीर उद्यानाला भेट दिली आहे. तसेच वृत्तपत्र विक्रेते, खेळाडू, हमाल, फळ विक्रेत्यांसह विविध संघटनांशी संवाद साधलाय. पहाटे विशाल पाटील यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांची भेट घेतली. स्वागत मारुती नवलाई यांनी केले. विकास सूर्यवंशी म्हणाले की वसंतदादा घराण्याने नेहमीच वृत्तपत्र विक्रेत्यांना साथ दिली आहे. राज्यातील पहिले वृत्तपत्र विक्रेता भवन सांगलीत उभारण्यास दादा घराण्याने मदत केली. कोरोना काळात विक्रेत्यांना सॅनिटायझरसह इतर सुविधाही पुरवल्या. केवळ निवडणुकीतच नव्हे तर इतर वेळीही वसंतदादा घराण्याकडून विक्रेत्यांची काळजी घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी विशालदादांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. कृष्णामाई घाटावर जलतरणासाठी आलेले तरुण नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. माई घाटावरील सुविधांबाबत त्यांनी चर्चा केली. यावेळी संजय चव्हाण यांनी स्वागत केलं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर त्यांनी क्रीडा संघटना पदाधिकारी आणि खेळाडूंची भेट घेतली. क्रीडांगणावरील सोयीसुविधांची माहिती घेत खेळाला प्राधान्य देण्यासाठी आपण काम करणार असल्याचंही ग्वाही दिली आहे. अल्पवयीन पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी दिग्विजय उर्फ संकेत संजय जाधव याला पोक्सोमध्ये दोषी धरत पहिले जिल्हा न्यायाधीश श्रीमती अर्चना काशीकर यांनी 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. दिग्विजय उर्फ संकेत संजय जाधव याने सदर कामातील पीडितेला फोन करून प्रेम करण्यास धमकावले होते. जर प्रेम केले नाहीस तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी पीडिता आणि साक्षीदारांना दिली. या घटनेबाबत तक्रार देण्याकरिता पीडिता आणि इतर साक्षीदार हे जाताना आरोपी आणि सह आरोपींनी जमाव जमवून हातात काठ्या घेऊन त्यांना रस्त्यात अडवून भांडण केलं. तू आमच्या मुलीला त्रास का देत आहेस अशी विचारणा केली असता त्याने माझं तिच्यावर प्रेम आहे, मी सोडणार नाही अशी भाषा केली. इतर साक्षीदार भांडणे सोडवताना आरोपींनी साक्षीदार आणि वर्दीदार यांना काठी आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केलं. तक्रार करास तुम्हाला सोडत नाही अशी धमकीही दिली होती. आरोपी दिग्विजयने मोटरसायकलवरून जाऊन पीडित मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला होता. यानंतर
यातील वर्दीदार आणि पीडितेने आरोपींविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. खटल्याची सुनावणी पहिले जिल्हा न्यायाधीश श्रीमती अचला काशीकर यांच्या कोर्टात झाली. सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. खटल्याची गुणदोषावर सुनावणी होऊन आरोपी यास 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.